आपली पुढची रेसिपी आहे आमसुलाचं सार. बरोबर आहे. हे कुठे शिकलीस तू? हे सासूबाईंनी शिकवलं. सासूबाईंनी शिकवलं. पण मला एक सांग, आतापर्यंत जेवणात बऱ्याच वेळा जेवण केलं असेल, काही गडबड झाली का? झाली म्हणजे असं एकदा आणीबाणीची परिस्थिती अशी उद्भवली का? बाबांचा बर्थडे होता, म्हणजे वडिलांचा, लग्नाच्या आधी. जास्त कुकिंग करत नव्हते त्यावेळेला. एकदा बर्थडेच्या दिवशी सिक्रेट, तुम्हाला आईला न सांगता तू किचन मध्ये येऊ नकोस सांगून चिकन टिक्का बनवायचा प्लॅन केलेला. माझ्या फ्रेंडनी रेसिपी दिलेली आणि सांगितलेलं साधारण 1 तासभर मॅरिनेट कर, चांगली चव येईल. जितकं मॅरिनेट करशील तेवढं चिकन सॉफ्ट होईल आणि छान मिसळ होईल. जास्त जोश. 1 तासाच्या जागी 8 तास मॅरिनेट केलं. माय गॉड. तर फुल रेसिपी कडू झाली होती. अरे देवा. सो आणि आईला किचन मध्ये एंटर नको करू सांगितलेलं, त्यामुळे गायडन्स काही नाही. हा, आणि बाबांना तुमच्या बर्थडे साठी स्पेशल केलंय काही नाही, ऑर्डर, फोनवर ऑर्डर करून जेवण बाहेरून. आणि नंतर लग्नानंतर अशी काय गोंधळ? नाही, आय टेंड टू बी मोर केअरफुल. ओके, आता आपण जाऊया याच्याकडे. आपण काय बनवतोय? हे आमसुलाचं सार. मला साहित्य सांगतेस काय काय? हे नारळाचं दूध, ओके, आमसुलाचं हे रस, गूळ, हिंग, जिरं, कोथिंबीर, मीठ, हळद आणि मोहरी. ओके, हे कसं बनवलंस मला जरा सांगतेस का? आमसूल पाण्यात उकळवली आहेत आणि फक्त त्याचा अर्क काढलेला आहे. दॅट्स इट. पिळून फक्त अर्क काढला. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. तिकडे तेल तापत ठेवलेले आहे. त्या तेलाचं पुढे काय करायचं मला अजूनही तिने काही सांगितलेलं नाहीये, पण आता ते हळूहळू सांगेल. आता कृती करूया. ओके, 2 चमचे आपण. हे जर जास्त झालं चुकून तर आंबट होण्याचे चान्सेस आहेत, बरोबर ना? हो, हे ऍक्च्युली खूप कॉन्सन्ट्रेट आहे. बरेच हे केलं. ह्याच्यात मी पाणी घालणार आहे थोडं. ओके, साधारण 1 भांड्याचं पाणी घेतलं तर 2-3 आमसुलं घातली तरी बस. म्हणजे ह्याचा अंदाज करेक्ट पाहिजे. हो, म्हणजे हात बसायला पाहिजे. आता काय? आणि नारळाचं दूध. ओके, रंग करेक्ट यायला पाहिजे, नाही तर त्याला सार म्हणता येणार नाही. कोथिंबीर आणि गूळ. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होणार आहे. फक्त हे आपल्याकडे तयार पाहिजे. नारळाचं दूध फक्त रेडी पाहिजे. आजकाल नारळाच्या दुधाचं मिल्क पावडर पण मिळते, त्यामुळे शाबास. म्हणजे काय आता गृहिणींना करायचंच ठेवलेलं नाहीये. तुझ्या हाताला काय चव आहे हे आता आपल्याला बहुतेक इतिहास जमा होणार. वाक्य रवीच्या जागी हे आलंय ना. पूर्वी रवी होती. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी कोथिंबिरीच्या बरोबर थोड्या हिरव्या मिरची बारीक अगदी टाकला तरी. ओके, आता तिकडे तू तेल तापव. आता आपलं तेल हो, फोडणी करायची. ओके, फोडणी इज रेडी. आणि सगळ्यात शेवटी मीठ आणि मीठ झालं. क्या बात आहे. फर्स्ट क्लास. आता चवीने प्या बरं का. घटा प्यायचं नाही. काय करायचं, 1 घोट घ्यायचा, तोंडात असं घोळवायचा. म्हणजे असं सगळा सलायवा आपल्या सगळीकडून सुटतो. तो सलायवा सुटला की आपल्याला कळतं हाय क्या बात आहे. मी आता जास्त वर्णन करत बसत नाही, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आमसुलाचं सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नारळाचं दूध, कोकम आगळ, कोथिंबीर, हळद, मीठ, मोहरी आणि गूळ. कृती: पाण्यामध्ये कोकम आगळ एकजीव करून घ्यावं. आगळ आणि पाण्याचं मिश्रण, नारळाचं दूध, कोथिंबीर आणि गूळ हे मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. तेलामध्ये मोहरी, हिंग, जिरं आणि हळदीची फोडणी करून ती नारळाच्या दुधाच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आमसुलाचं सार सर्व्ह करावं.